अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये। 27 फेब्रुवारीला राज्याचं बजेट मांडलं जाईल। या अधिवेशनामध्ये ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय। दरम्यान उद्याच्या अधिवेशनावरती विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे, 5 दिवसाचं अधिवेशन आहे। यामध्ये खरं तर विरोधकांचा प्रस्ताव आणि सत्ताधाऱ्यांचा एक प्रस्ताव असतो, असे 2 प्रस्ताव असतात। त्यानंतर त्याच्यावर चर्चा होते। बाकी त्या अंतरिम बजेटवर चर्चा 4 दिवस ठेवलेली आहे। या पलीकडं त्यामध्ये कुठलाही प्रश्नोत्तर नाहीत किंवा लक्षवेधी नाही। आम्ही आग्रह केला होता की लक्षवेधी तरी किमान 5 दिवस घेतले पाहिजेत, कारण अधिवेशनाला पुढच्या अधिवेशनापर्यंत फार अंतर पडणार आहे। 5 महिन्यामध्ये लोकप्रतिनिधीला प्रश्न मांडता येणार नाहीत, त्यांच्या भागातील प्रश्न असतील, महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रश्न असतील, परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन 5 दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।